नमस्कार मंडळी, स्वामी तुमच्या आखेच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम. सकाळचे 5 वाजलेत. आम्ही 4 वाजता झोपलो होतो. झोपलोच नाही आम्ही रात्रभर. थोडं एखादी डुलकी मारली होती. सकाळ सकाळ उठून चाललोय. आता आम्ही चाललोय विश्राम घाटला. सकाळ सकाळ उरकून रिक्षा भेटलेली आहे आम्हाला. आता चल रिक्षामध्ये बसू. म्हणा विश्राम घाटवर तुला विश्राम घाटवर जाऊन तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवतो. चल. आम्ही सकाळपासून बाहेर आहे. ब्लॉग बनवायला काही वेळ भेटला नाही. तुम्हाला आता आमच्या ह्याच्यावरनं प्रत्येकाने बांधा ह्याच्यावरून कळलं असं आम्ही कुठं आलोय. वाहेगुरु दी खालसा वाहेगुरु दी फतेह. आम्ही आलोय आग्र्यामधले गुरुद्वारामध्ये. आता पाया वगैरे पडलो आम्ही. आतमधलं दाखवलं असतं पण आतमध्ये व्हिडिओ काढायला अवेलेबल नाही आहे. आम्ही परमिशन घेतली होती पण ते नाही म्हणले. ठीक आहे, प्रत्येक धर्माचं काही ना काहीतरी असतं. काय नाही, प्रत्येक धर्माचं आपल्या थोडी काढून देते. नाही काढून देत. ऊन एवढं बेकार आहे, खूप ऊन आहे. एवढं ऊन आहे की सांगू 42 डिग्री तापमान सेल्सिअस आहे. 42 डिग्री लय ऊन आहे खूप. आता आम्ही जेवण वगैरे केले तिथे. त्यांचा महाप्रसाद खाल्लाय आम्ही. आता बघू इथून जायचे आग्र्यामध्ये. दॅट्स नॉट जेवण ब्रो, दॅट्स आम्ही लंगरीमध्ये प्रसाद घेतलेला आहे. खूप मस्त आहे. छान होता. त्यांची डाळ बीळ एकदम देसी स्टाईलमध्ये फुल घी बी डालके. तिथे पण आणि तुम्हाला त्यांचे रिच्युअल्स पण आम्ही म्हणजे मी स्वतः पहिल्यांदा गुरुद्वारामध्ये कुठं आलो होतो किंवा लंगर वगैरे हे केलं होतं. तर त्यांचे रिच्युअल्स वगैरे पण चांगले आहेत. म्हणजे की पूर्ण भारताच्या कम्युनिटीमध्ये छोटासा वर्ग असं आपला धर्म कसा जपला पाहिजे हे त्यांनी चांगल्या रीतीने दाखवलं. तर खूप लांबचा प्रवास करून आम्ही आलो आता ताजमहलच्या पायथ्याला. येते चला आता आम्ही एक्सप्लोर करतो. तुम्हाला ताजमहल चालू ठेवा. समोर बघा. आलोय आम्ही ताजमहलच्या पायथ्याला. तुम्हाला दाखवतो समोरून. आता खरं तर आमचा प्लॅन आजचा वेगळा होता. तुम्हाला सकाळी सांगितलं हिशोबाने, पण थोडंसं ट्विस्ट भेटला आम्हालाच. आम्हाला स्वतःला ट्विस्ट दिलाय. आम्हाला कोणी ट्विस्ट दिला नाही. हॅशटॅग भेटलाय आम्हाला. त्यामुळे आम्ही आलो ताजमहलला. पण ठीक आहे, चला आजचा दिवस काय आम्ही वाया घालवलेला नाहीये. बघू आता समोर. शेवटी जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे असं आपल्या भारतातलं ताजमहल. बाकी त्याचा इतिहास बाकी जो काही इतिहास असेल तो राहिला. आपण आपल्या भारताची ओळख म्हणून बघण्यासाठी आलेलो. ठीक आहे, यातले बरोबर चॅनल झालं. तुम्हाला समोर ताजमहलचे दाखवतो, इंटरव्ह्यू दाखवतो. हे बघा मागं. आता तुम्हाला लोकेशनमध्ये तुम्ही टाकणारच आहे वर, तरी तुम्ही एकदा बघून घ्या. आता आमचे काही बोलते मित्र आहेत. आम्हाला म्हणतात नाही का फक्त आम्ही स्टोऱ्या चोरतो म्हणून, पण आम्ही खरं पण येतो. बरोबर आहे ना? आपलीच गद्दार रे, आपलीच गद्दार रे. त्याला पुढे चालू ठेवा. दाखवतो आतमध्ये मोठा ताजमहल दाखवतो मला. चला. आमचं ताजमहल झाले फिरून. तुम्हाला आमच्या मागे दिसत असेल आमचा शहाजहानने मुमताजसाठी बांधलेला असा ताजमहल तुम्हाला दिसत असेल. हे आम्ही तिघं. ऊन एवढं बेकार आहे की आता ऑप्शन नाही. काही कोणी कसंही डोक्याला बांधलेले. पण बाई एक नंबर मस्त आहे ताजमहल आहे. पण फक्त प्रश्न असाच एक पडतोय की शहाजहानने मुमताजसाठी बांधला बरोबर, पण मुमताज मेल्यानंतर का बांधला काय माहिती. मुमताज फक्त कारण नाही बाबा. शहाजहान पण कुठल्या कशीच होता. तर झाला ताजमहल बघून आमची काही एवढी इच्छा नव्हती. आम्ही मोजून 4-5 फोटो काढले. आम्हाला एवढा काही आवडला नाही. प्रेमाचं प्रतीक असेल पण ते आमच्यासाठी नाही. आमची जिरलीत. कशी आमची प्रेमाने जिरवली आणि जिरलीत. भाऊचं सोडू ना, आमच्या दोघांची जिरली. बाई लग्न करणार. जर चुकून वहिनी ब्लॉग तर वहिनी आम्हाला वहिनी कमेंट करा ब्लॉग वरती. कमेंट ठोका वहिनी वाटतं. हे असे आमचे मित्र मला ब्लॉग मध्ये घ्यायचं काहीतरी बोलायचे असं ऐका बाबा. काहीतरी इम्पॉर्टंट सांगणार. त्या मुघल राजाने जो कोण होता तो
मला नाव नाही एवढं काय माहिती. त्यांनी त्याच्या बायकोसाठी राजमुद्रा आणला, पण आम्ही त्यांच्या राज्यामधले मावळे आहेत ज्यांनी त्यांच्या आईसाठी स्वराज्य उभं केलं होतं. ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या राज्यातले आम्ही त्यांच्या आम्ही पण भूमीतले- आमच्या बायकोसाठी नाही काय करता, पण आईसाठी नक्कीच करणार. 100%. काही जरी नाही करता आलं तरी फक्त फुलाची पाकळी म्हणून स्वतःचं घर तरी बनवायचं आम्हाला. आम्हाला. गाडी घ्यायची गाडी घ्यायची. गाडी घ्यायची. त्यात आईला फिरवणार आईला फिरवणार. आम्ही चौघं फिरा बरं का पण चौघं फिरणार. ही गोष्ट करू खरी, त्याला वेळ लागेल, थोडासा काळ जाईल, ही गोष्ट होईल. त्यावेळेस पण तुम्ही हा ब्लॉग बघा, मग त्यावेळेस आम्ही तिकडे त्यावेळेस तो ब्लॉग त्यावेळेस टाकेल, ते टाकू. मग त्यावेळेस तुम्हाला कळेल. आमच्या चला. बायकांसोबत आमच्या नाही, आमची जिरलीत भाऊ. आणि आमचा चॉकलेट बॉय. चॉकलेट नाही बाई, मी ऐक मी लग्न करणार आहे. मग मी लग्न केलं की माझी बायकी कोण येत जाईल पाहिजे. ठीक आहे ना, अरेंज मॅरेज सगळ्यांचं होणार आहे. लव्ह मॅरेजचा विषय चालू आहे. फक्त लव्ह मॅरेज साठी इथे केतनच आहे. केतनच येतो. ठीक आहे चला, ठीक आहे. आणि त्याचं बी नाही करायचं आपण. बस झालं, खूप झालं बोल बच्ची. चलो बाई, आता भेटूया पुढच्या लोकेशन. बाय.